थांब आपण जाऊया इकडे थांब सावकाश थांब इकडे अक्षरा काय गरज होती तिकडे जायची हा पावसाळ्याचे दिवस आहेत समुद्र निसर्ड झालंय सवताला जपायला नको का गेलीस तू तिकडं बोल की अगं बोल सुंदर अरे असं का तिच्यावर तनतन करायला लागलास सॉरी. अरे तुझा आवाज पार माझ्या रूम पर्यंत येत होता का ओरडतोयस तिच्यावर हिनं काय येडेपणा केलाय ना तर विचार हिलाच अरे असू दे तिची अवस्था बघायची आणि आपणच समजून घ्यायचं समध्याच गोष्टी समजून घेता येत नाही कामिनी अरे असं काय केलंय तिने विचार की हिलाच विचार अगं बाहेर पाऊस पडलाय समुद्र निसर्ड झालंय तरी बी ही मागच्या अंगणात गेली आणि चिखलात अडकली अगं चिखलात पाय घसरून पडणार होती मी येळेवर गेलो ना म्हणून बरं झालं सावरलं हिला असं झालं वय अगं अक्षरा तुला मागच्या अंगणात जायचं होतं तर जरा जपून जायचं ना अहो मी शौर्यला शोधत शोधत ना तिकडे गेले आणि कधी त्या चिखलात अडकले माझं मलाच कळलं नाही. सॉरी म्हटलं ना. अगं पण अक्षरा मी जाताना तुला सांगितलं होतं ना की शौर्यसाठी जास्त धावपळ करू नगस का ऐकत नाहीस तू अक्षरा अगं जप की सवताला ते काय नाही तू आहे की नाही आजपासून घराच्या बाहेर पडायचं नाहीस आणि तू जर घराच्या बाहेर पडलीस तर मी तुझ्या संग बोलणार नाही. बर 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 एवढी तनतन करू नको तिच्यावर मी आहे ना मी तिच्यावर नजर ठेवून राहिली इथून पुढं ते समजा ठीक आहे पण अक्षरा तू मला तुझ्या तोंडाने सांग की तू आजपासून घराच्या बाहेर पडणार नाहीस. बरं नाही पडणार घराच्या बाहेर. बघा अक्षरा आपल्या बाळाची शपथ. काय तुझ्या आईला जाऊन विचार मी काय मक्ता घेतलाय का तुला शिकवायचा. ही अक्षरा काय अमरपट्टा घेऊन जन्माला आलीये का स्वतः तर मरणार नाही स्वतःच्या बाळाला बी मरू देणार नाही नाही हिचं काहीतरी करायलाच पाहिजे. बोला अगं बोला काय बोला स्वस्त बसू नकोस पुढं काय करायचं ठरवलंयस का चांगलाच फासा तयार केला होता अक्षरासाठी बाहेर पाऊस पडून गेला होता म्हणून मागच्या अंगणात पाणी सोडून चिखलगुट्टा तयार केलेला आणि अक्षरानं तिथं जाऊन ती त्याच्यात सटकून पडावी अशी व्यवस्था बी केली. चांगलंय चांगलंय एक काम कर ह्यो फटाका आपल्याला काय बी करून दणक्यात फोडायचंय. कसला फुटतोय फुटायच्या आधी त्या सुंदरनं घातलं ना पाणी समद्यावर आला लगेच बायकोचा बैल त्या अक्षराला वाचवायला. ठीक आहे लय लोड घेऊ नकोस हे झालं काय नाही झालं काय आपल्याकडे अजून लय काय काय प्लॅन बाकी आहेत पण ऐक काय मी नाही आपल्याला जे काय करायचंय का नाही ते स्वतःला जपून करायचंय. उद्याच आपल्याला अजून एक डाव टाकायचा आहे. कसला डाव उद्या काय आहे ह्या अक्षराचं डोहा जेवण कौतुक सोहळा. आपण काय करायचं माहिती का ही सजवलेला झोपाळा बिपाळा असेल का नाही घरी आपण त्याच्यावर नजर ठेवायची आणि ते यायच्या आधी त्या झोपाळ्याचा स्क्रू ढिला करून ठेवायचा म्हणजे ती बोंगाड तिला घेऊन येईल आणि त्या झोपाळ्यावर बसवेल आणि त्या सुंदरनं तिला झोका दिला
की अक्षरा जमिनीवर आणि तिचं बाळ डागात. एक नंबर आहे काका. काय डोसकं लावलंय. हा मग आपलं कामच असतंय तसं, जागेवर बिंगरीत चेक. कामिनी बरं ऐक, हे जे काय आपलं बोलणं झालंय, आपण हे जे काय करतोय का नाही, त्या 150 उर्वशीला सांगू नको. तिच्या एकतर पोटात काय राहत नाही, जाऊन वकल आणि सगळ्या प्लानचा इचका करून टाकल. वय वय, माझ्या तोंडातून एक बी शब्द फुटणार नाही, काळजी नसावी. ठीक आहे. बघितलं का कसले छान हातमोजे आहेत हा. आणि हे टोपरं बघ, तुझ्या बाळाला किती शोभून दिसल. लईच भारी आहे बघ. आणि हे झबलं पाहिलंस का, रंग बघ ना कसला भारी आहे. खरंच वहिनीला ना रंगाची एवढी माहिती आहे ना, काय सांगायलाच नको. आणि हे बघ पायमोजे कसले मोमो आहेत बघ. तुला सांगते कामिनी, तू लहान होती ना तेव्हा तुझ्यासाठी मी दुपटं घेऊन आली होती वहिनी. इतकं आवडायचं ना तुला, लई भारी दिसायची तू. खरंच वहिनीला ना तिच्या जबाबदाऱ्यांची लई जाणीव आहे बघ. तिला काय बी सांगावं लागत नाही, म्हणून तुला नेहमी सांगत असते. लईच भारी आहे ग वहिनी. आता बघ ना, अक्षरा तुला या घरामध्ये घेऊन आली म्हणून बरं झालं, नाही तर काय केलं असतस तू, कुठं गेली असतीस, वाऱ्यावानी उधळली असतीस बघ. तुला माहितीये कामिनी, तू पोटात असताना ना वहिनी बी अशीच घरी घेऊन आली होती मला. तेव्हापासून या घरानं आधार दिला, जगायला बळ दिलं वहिनीनं मला. खरंच वहिनी ना वाघीण आहे, वाघीण. तिला नुसतं पाहिलं ना का बळ येतंय बघ जगायला. हे घर आहे ना मंदिर आहे आपलं, आणि याचं पावित्र्य ना आपण जपलं पाहिजे बघ. नाही म्हणजे आता तशी गुन्हे आहेस तू जपशील या घराचं पावित्र्य. पर तरी बी बघ ना, इथली लोक आपली एवढी काळजी घेतात, आपल्याला एवढं जपतात, तर आपण बी त्यांना जपायला पाहिजे का नाही.